विच गई है। देखा जाए तो गेंदबाजी करते हुए गेंदबाज आ चुके हैं संदीप पाटिल कहने की तरफ से। गेंदबाज संदीप पाटिल की गेंद खेलेंगे स्ट्राइक में बल्लेबाज योगेश। ये गेंद टक्कर दी है, बेहतरीन तरीके से गेंद खेले। लॉन्ग ऑन की तरफ से फील्डर वहां पर मौजूद, एक रन को चुरा लिया है ये दोनों बल्लेबाजों ने। संदीप पाटिल ये जो नाइट की टूर्नामेंट है, ये गेंद संदीप पाटिल के बेहतरीन तरीके से खेली गई गेंद टैकल दी बॉडी लाइन के बाहर अंपायर का 6 रनों का इशारा। मित्र मंडळी यशाच्या प्राप्तीकडे येऊन ठेवलाय। गोलंदाज आपण बघतोय संदीप पाटील, कैरी संघाकडून आपण बघतोय गोलंदाज तयार। हा चेंडू आपण बघतोय युक्त्या लढवतोय, परंतु या दोन संघादरम्यान प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकाला जो निर्णय घेतला आपण बघतोय पुन्हा एकदा दिशावर। देखा जाए तो मैदान क्रिकेट चौबार लीग संदीप पाटिल की ये गेंद बेहतरीन गेंद टक्कर दी चुकी है। पॉइंट की तरफ से गेंद ट्रैवल करते हुए यहाँ पे एक रन तो दे चुका है, दूसरा रन लेना चाहता है अभी संदीप पाटिल को, जो बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज खेल चुके थे। अभी तक मुंडे की तरफ से गेंदबाज संदीप पाटिल की गेंद योगेश जामले, ये रिवर्स स्वीप का बेहतरीन तरीके से टैकल दिया। एक्स्ट्रा कवर की तरफ से गेंद जाती हुई अंपायर का 6 रनों का इशारा। साहब उन्हें मैं गुजारिश कर रहा हूँ कि आप चंद्रकांत शिंदे साहब को गुजारिश कर रहा हूँ कि आप ये कमेंट्री बॉक्स के जहाँ पर आपका जो रंगमंच बना है यहाँ पे आने की गुजारिश कर रहा हूँ। ये गेंद टकल चुके थे तुरंत आजच्या पैलू शिस्तबद्ध खेळाडू आपण बघतोय स्ट्रायकर वरती उभा। अमित हा चेंडू आपण बघतोय युक्त्या लढवतोय। अमित करायचं ऑनसाइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय, दिलीप मिडनच्या दिशेने। राजा कैरी की टीम की तरफ से गेंदबाजी करने तो आ चुके हैं कि अब तक स्कोर बन चुका है। स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। राजा की गेंद बल्लेबाजी करेंगे स्ट्राइक में बल्लेबाज योगेश जामले। ये गेंद उठा के खेलने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद। फील्डर जानते हैं भागेंगे तो ये गेंद नहीं मिल पाएगी, उसी तरह फील्डर ने कुछ अपना दिमाग चलाया और एक टप्पा गेंद पकड़ा। गेंदबाजी करते हुए ये गेंद खराब गेंद डाल चुका है अंपायर, कारण की तेवढे ताकदीचे फलंदाज आहे। हा चेंडू चाललाय टीप विकेट सीमारेषी पलीकडे पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय। अमित मुंडेच्या बॅटमधून निघालेला हा 6 धावांचा षटकार धावफलकावरती धावा लागून जाते। त्या 28 धावांवरती अमित मुंडेकडून चांगली पाहायला मिळते। हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाइन पूर्ण लगा रहे गेंदबाज राज की ये गेंद वापसी की कोई चाहती भी बॉडी लाइन के बाहर अंपायर का वापसी 6 रनों का इशारा। एक डॉट गेंद के बाद छक्का लग चुका। ये छक्के के बदले थे मुंडे और योगेश जामले। गेंदबाज राज की ये गेंद वापस उसी तरह धकेल दिया अंपायर का 6 रनों का इशारा। वापसी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगा चुके हैं। अभी वेतन सांभाळली आणि वरच विनय कैरी या दोन संघादरम्यान हा चेंडू योगेश जामलेने प्रहार केलाय। ऑन साइडच्या दिशेने सुरेश झेल होता, परंतु अंतिम क्षणाला आपण बघतोय रजत पाटीलने सोडलेला हा झेल मित्र मंडळ मिटिंगच्या वाट्याला आलेले तिचे गोल फलंदाज आहेत। तो कणासली मित्र मंडळ वेतन सांभाळली संघ गोलंदाज सचिनचा हा चेंडू आपण बघतोय वाईट असल्यामुळे हाताचा फलंदाज स्ट्रायकर वरती उभा। अमितला हा चेंडू लावून ठेवावा लागणार ते गोलंदाजी मार्कवरती धावांवरती। हा चेंडू आपण बघतोय जबरदस्त चापाटीले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललेला चेंडू टीप एक्स्ट्रा कव्हर जवळ 4 धावांसाठी आलेला हा चौकार। दुसरी आपण बघतोय पार्टनरशिप पाहायला मिळते ती वेतन सांभाळली या दोन फलंदाजांची येणार आहे। अशा वेळेस त्यांनी ओळखायला लागेल की जास्तीत जास्त दीर्घ चेंडू टाकणं योग्य ठरणार आहे। हा चेंडू चाललाय शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने लावतोय गोलंदाजी मार्फत गोलंदाज येते तो म्हणजे सचिन। हा चेंडू सुरेख फटका चेंडू धाडलाय तो म्हणजे सीमा रेषेच्या पलीकडे मला वाटतं डायरेक्ट हा छक्का नाही धस्सा मारलाय या अमित मुंडेने। पण प्रेक्षकांची पण मन जिंकणा 12वा सामना। गोलंदाज सचिनचा चेंडू क्षेत्ररक्षण सुरेख लावलं होतं आणि पहिली सफलता भेटते ती म्हणजे अमित मुंडेच्या। गोलंदाज पंकजचा हा चेंडू पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय वाईडिश लॉंगॉन सीमा रेषी पलीकडे आलेला हा पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय फलकावरती। 67 धावा धावफलकावरती हा चेंडू आपण बघतोय जबरदस्त चेंडू तेवढ्या ताकदीचा हा चेंडू टीप सीमा रेषी पलीकडे गेलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार। गोलंदाज पंकज हा चेंडू उपसरपंच प्रकाश वाडी साहेब हे इथं आले तर त्यांना मी निवेदन करतो की त्यांनी समायोजित कक्षामध्ये असं नसतं व्हायचं आहे आणि आजच्या दिवसातील षटकारांची मला वाटतंय
हॅट्रिक ज्यानं लगावली तिसरी हॅट्रिक ती मैदानावर 3 लगातार षटकार लगावलेला हा फलंदाज वेताळ क्रिकेट चांभार गोलंदाज पंकज हा चेंडू सुरेख पंकजचा चेंडू ह्याचा गोलंदाज आहे हा चेंडू पुन्हा त्याच परीने चेंडू बनून खेळण्याचा प्रयत्न चेंडू ढकललाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार येतोय पंचांचा नाही काय रे या दोन संघामध्ये गोलंदाजीचा हा पंकजचा असावा गोलंदाजी मार्फत गोलंदाज पंकज हा चेंडू सुरेख फटका क्षेत्ररक्षण चेंडू खाली येणार आणि विकेट जाते ती म्हणजे दुसरी विकेट 2 विकेटच्या मध्ये